प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये आता एक जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे आणि मालिकेची आता इथून समीकरणं बदलली आहेत बरं का. कारण अमृताने यश आणि कावेरी समोरच संदीप विद्याचा पाणउतारा केला, त्यांना अपमानित केलं आणि त्याच एका प्रसंगामुळे यशला कळून चुकतं की विद्या हे सगळं तिचा स्वाभिमान जपण्यासाठी करते. आणि मग यशने एक भन्नाट असा प्लॅन बनवला. बाकी घरच्यांना पिक्चरचा बहाणा करून बाहेर घेऊन गेला आणि तेव्हाच विद्या आणि कावेरीने स्वतःच्या साड्यांचा एक्झिबिशनचा प्लॅन वर्क केला. पण त्याच ठिकाणी अमृताने यश कावेरीचा प्लॅन ऐकलेला असतो आणि ती त्यांच्यावरती जबरदस्त पलटवार करते. मुद्दामच मानना घरी परत घेऊन येत कावेरी विद्याची वाट लावण्याचा तिचा प्रयत्न असतो, पण तोच प्रयत्न सपशेल फेल ठरतो. कारण मा स्वतः कावेरीला आव्हान देतात आणि मांचं आव्हान स्वीकारूनच कावेरी आता तो बिझनेस करून दाखवणार आहे. पण मांची अट नेमकी आहे तरी काय? यश कावेरीचा प्लॅन नेमका अमृताला कसा कळलाय? आणि हो, आता हे स्वीकारलेलं मांचं आव्हान कावेरी कसं पूर्ण करून दाखवते ते पाहणारच आहोत, तेही आजच्या भागामध्ये. त्यासाठी भाग शेवटपर्यंत नक्की बघा. यश संदीपकडे येतो, त्याच्या पाठोपाठ कावेरी सुद्धा येते. यश संदीपला विचारतो की दादा, तुझी नोकरी गेली आहे ना? तेव्हा संदीप धक्क्याने उठतो. यश काळजीने विचारतो की दादा, मग ही गोष्ट तू आधीच का नाही सांगितलीत? का इतके दिवस तू गप्प बसून राहिलास? तेव्हा संदीप त्याच्या मनातल्या वेदना यश समोर मांडतो की कोणत्या तोंडाने सांगणार होतो. आजपर्यंत इतक्या नोकऱ्या केल्या, एकही टिकली नाही. तेव्हा यश रिक्वेस्ट करतो की दादा, हे बघ, तुला बाहेर नोकरी करायची काय गरज आहे? तू उद्याचपासून आपला बिझनेस सांभाळ. आपली एवढी मोठी कंपनी असताना तू दुसरीकडे काम का करतोयस? आता नेमकं त्यांचं बोलणं ऐकते ती कारस्थानी अमृता. संदीप समजावतो यशला की बिझनेस करण्याचे स्किल्स माझ्याकडे नाही आहेत यश. मागे कित्येक वेळा तरी प्रयत्न केले ना मी. मग काय झालं? फेल झालो की नाही? त्यावर यश समजावतो की नाही दादा, प्रयत्न करून फेलियर नाही होत, उलट अनुभव मिळतो. तू ऐक माझं, आतापासूनच आपली कंपनी जॉईन कर. अमृता मुद्दामच येते आणि ती विद्याला डिवचते. विद्या वहिनी, अहो इतक्या लगेच परत आलात? माहेरची कंटाळली की काय तुम्हाला? तेव्हा सर्वजण धक्क्याने तिच्याकडे पाहतात. बरं मला सांगा, माहेरून येताना काही आणलं की नाही, की रिकामे फक्त हात हलवत आलात? पण विद्या वहिनी पण काही कमी नाही हां, ती अमृताला सडेतोड उत्तर देते. अमृताला ती म्हणते की अगं, डोळे फुटलेत की काय? इथे बघ ना जरा, पापड आहेत, कुरडे आहेत, वेगवेगळ्या चटण्या आहेत आणि सगळ्यात स्पेशल म्हणजे आमच्या शेतातल्या मिरच्यांचा ठेचा आहे. चाखून बघतेस का जरा? तेव्हा विद्या मुद्दामच तिला म्हणते की राहू देत, जमणार नाही, झेपणार नाही ना तुम्हाला. त्यावर आता अमृता त्याचा अखंड तांडव करते. मुद्दामच ती या सगळ्या प्रकरणात संदीपला गोवते, त्याला अपमानित करते. विद्या वहिनी, एक काम करा, ते ना तुम्ही माझ्याकडे द्या, बाहेरच्या लोकांना नेऊन वाटून टाकते मी. तुम्ही पण तेच म्हणालात ना की झेपणार नाही मला. काय आहे, तुमच्या माहेरच्या लोकांना तुमच्या नवऱ्याची किंमत बरोबर माहिती आहे. तेव्हा विद्याला धक्काच बसतो. आणि तुमच्या माहेरमातून फक्त तेवढंच मिळणार आहे ना? तेव्हा यश तिच्यावरती खेकसतो की अमृता, तोंड सांभाळून बोल. आता विद्यासुद्धा तिला ताकीद देते, माझ्या माहेरच्यांनी काय करायचं आणि काय करायचे नाही ते तू नाही हा शिकवायचं मला. अमृता जरी हद्द पार करत असते ना, तरीसुद्धा इथे विद्याला खमकी उभं राहणं जास्त गरजेचं आहे. अमृता मुद्दामच संदीप आणि विद्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न करते. विद्याला ती विचारते की मला खरं सांगा, नाही म्हणजे हे तुमच्या माहेरच्यांनी दिले की फक्त माहेरची इज्जत वाचवायची म्हणून यश कावेरीची पुन्हा यात मदत घेतली? आता मात्र यशची तळपायाच्या मस्तकात जाते. तो तिच्याकडे येतो आणि तो तिच्यावरती खेकसतो की तोंड बंद ठेव अमृता. अमृता म्हणते की काय चुकीचं बोलते रे मी? ज्या संदीपला स्वतःची साधी नोकरी टिकवता आली नाही, त्याला तू आपला बिझनेस चालवायला देतोयस? तेव्हा यश तिला चांगलं झापतो. अमृता, या घरावर जितका तुझा हक्क आहे ना, त्याच्यापेक्षा जास्त संदीप दादाचा हक्क आहे.
आजपर्यंत दादाने या घरासाठी खूप काही केलंय आणि याची किंमत पैशात मोजता येत नाही अमृता. त्यावर अमृता मुद्दामच संदीपला टोमणा मारते की मोजायची काही गरजच नाही, कारण तेवढे पुरेसे पैसे संदीपने या घराला कधी दिलेच नसतील. आता मात्र कावेरीची सुद्धा तंतरते. ती तिच्यावरती खेकसते की बंद कर अमृता. पण मला एक कळत नाही आहे की हे लोक तिच्या तोंडी लागतायत का? माहिती आहे ना की तिच्या डोक्यात अक्कल नावाची गोष्टच नाही आहे. नको तिथे चोंबडेपणा करून फक्त भांडणं लावून द्यायची, एवढंच तर जमतं ना तिला. आणि आता तर अमृता हद्दच पार करते. ती त्या दोघांना सुद्धा सांगते की दोघेही या घरावरचं ओझं आहेत, एक नंबरचे फुकटे आहेत दोघेही. तेव्हा हा अपमान विद्या आणि संदीपच्या इतकं जिव्हारी लागतो. आणि का नाही लागणार? मनापासून चांगल्या विचारांची माणसं आहेत ते. कपटे अमृता इथूनच आता घर फोडायला सुरुवात करते. विद्या रागातच रडत तेथून निघून जाते. कावेरी यशला सांगते की मी समजावते त्यांना. अमृता तिथे ठिणगी टाकून निघून जाते. आत्ता यशच्या डोक्यात ट्यूब पेटते आणि त्याला कळून चुकतं विद्या वहिनी त्यांच्या स्वाभिमानासाठी बिझनेस का करताय हे कावेरीने मला सांगितलं होतं. त्यानंतर यशने एक मस्त प्लॅन बनवलेला असतो. रात्रीच्या वेळी घरातल्या सगळ्यांना हाका मारून तो बोलावून घेतो. सर्वजण थोडे घाबरतात आणि धावतच बाहेर येतात. तेव्हा यश माना पटकन सोफ्यावरती बसवतो आणि सर्वांना तो विचारतो की मला सांगा की आपण शेवटचं एकत्र बाहेर फिरायला कधी गेलो होतो? तेव्हा संदीप सांगतो की वर्षभरापूर्वी आपण एका लग्नाला एकत्र गेलो होतो. तेव्हा काकूही म्हणते की हो हो, अगदी बरोबर बोलतोय संदीप. त्याच्यानंतर आपण कधी कुठे गेलोच नाही आहोत, हो की नाही वहिनी? तेव्हा मासुद्धा त्यांच्या होला हो करतात. यश म्हणतो की तर आपल्या सगळ्यांना आता एक ब्रेक हवाय. मग आपण उद्या सर्वजण पिक्चर बघायला जाऊयात. तेव्हा मा विचारतात की यश असं अचानकच प्लॅन? तेव्हा यश म्हणतो की मा हे बघ, मुलांच्या दिवाळीच्या सुट्ट्या अजूनही चालू आहेत आणि तसंही आपण एकत्र कुठेच बाहेर गेलेलो नाही आहोत, म्हणूनच तर म्हणतोय ना. आता यमुनाला इथे सुद्धा शंका येते. यशला ती खोदून विचारते की पण उद्याच का? नाही म्हणजे असं अचानकच सांगतोय ना तू? त्यावर यश उत्तर देतो की सांगितलं की नाही दी, असं स्पेसिफिक काहीच कारण नाही आहे. फक्त आपल्या सर्वांना एक ब्रेक हवाय, कळलं ना डिटेक्टिव्ह मॅडम? तेव्हा यमुना त्याला एक फटका देते आणि म्हणते की यश, मी फक्त सहजच विचारलं, तू अचानकच प्लॅन बनवतोय म्हणून. यश म्हणतो की ठीक आहे, तुला नसेल यायचं नको येऊ, घरी बस, आम्ही तर जातो. आता यमुना म्हणते की नाही मला तर आधी यायचं आहे. सर्वजण हसायला लागतात. मा यशला सांगतात की ठीक आहे, तुम्ही सर्वजण जा. तेव्हा यश विचारतो की पण मा तू पण चल ना. तेव्हा मा सांगतात की अरे पण यांच्याजवळ यांची काळजी घ्यायला कोणीतरी थांबावं लागेल ना. यश पटकन बोलून जातो की कावेरी आहेतच की. आता मात्र गंभीर वातावरण होतं. यशने खूप छान जबरदस्त प्लॅन आखलेला असतो. विद्याला तिचं बिझनेस चालवण्यासाठीची एक नवी संधी उभी केलेली असते त्याने. यश मांना समजावतो की तसंही आपण चिकूला बाहेर घेऊन तर जाऊ शकत नाही, मग त्याचीही काळजी घ्यायला कावेरीला थांबावं तर लागेलच. तो विद्याला रिक्वेस्ट करतो की विद्या वहिनी तुम्ही थांबाल का प्लीज कावेरीसोबत? तेव्हा विद्याला सुद्धा काहीच हरकत नसते. पण विद्या आणि कावेरीला कळत नाही की यश असा का करतोय. आता घरात कोणता पिक्चर बघायचा याचं डिस्कशन चालू होतं. थोड्या वेळाने कावेरी चिकूच्या कपड्यांची आवरावर करत असते. तेव्हाच यश येऊन विचारतो, तुम्हाला पिक्चरचा प्लॅन आवडला का? कावेरी सांगते की हो, सर्वांनाच वेळ घालवता येईल, पण विद्या वहिनीला तुम्ही तुमच्यासोबत घेऊन जाता का? तेवढाच थोडा त्यांना चेंज मिळेल. कावेरी खूपच नाराज असते, दुखावलेली असते. यशला ते सांगते की मी विद्या वहिनींना अजूनही सांगितलेलं नाही आहे की त्यांना बिझनेस नाही करता येणार. खरं तर माझी तेवढी हिंमतच नाही झाली. तेव्हा यश म्हणतो की घरात विद्या वहिनी तुमच्यासोबत आहेत तेही बरंच आहे. काय आहे म्हणजे तेवढा वेळ पुरेल ना तुम्हाला तुमच्या कामासाठी? कावेरी चकित होऊन त्याच्याकडे पाहतच राहते. यश म्हणतो की काय आहे, पिक्चरच्या नंतर मी डिनर पण प्लॅन केला आहे, नंतर शॉपिंग,
मग म्हटलं तरी 6-7 तास तरी लागतीलच. तेव्हाच तर वेळ मिळेल ना तुम्हा दोघींना. पण यश सगळं काही गूढपणेच बोलत असतो आणि कावेरीला काही उमगत नसतं. कावेरी आता यशकडे एक प्रश्न करते, ती म्हणजे वेळ कशासाठी? तेव्हा यश म्हणतो की एक्झिबिशनसाठी. साड्यांचं एक्झिबिशन. सकाळी मी तुम्हाला आणि वहिनीला बोलताना ऐकलं होतं. आत्ता कुठे कावेरीला सगळ्या गोष्टी लक्षात येतात. यशने हा मूवीला जायचा प्लॅन का बनवला? कावेरी आनंदाने विचारते की म्हणजे तुम्ही यासाठी सर्वांना मूवीला घेऊन जाताय की घर रिकामं पडेल आणि मग आम्ही इथे साड्यांचं एक्झिबिशन लावू शकतो? हो. आता कावेरीला अजूनही विश्वास बसत नसतो. यश मग कावेरीच्या खांद्यावरती हात ठेवत सांगतो की माझ्या बायकोचा आणि वहिनीच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. त्यांच्यासाठी एवढं तर करूच शकतो ना मी. कावेरीचा आनंद ओसंडून वाहतो. आनंद साजरा करायला तिला आकाशसुद्धा जणू ठेंगणं पडतं आणि ती यशला गिरक्याच खेळायला लागते. ती त्याच्यासोबत त्याला नाचवायला लागते. आनंदाच्या भरात इतकी उड्या मारते, नाचते, बागडते आणि यशला जेव्हा ती परत येऊन घट्ट मिठी मारते तेव्हा दोघेही बेडवरती पडतात. पण आत्ता मात्र हे सगळं बोलणं कारस्थानी अमृताने ऐकलेलं असतं. नको त्या वेळेला तर यश दरवाजा बंद करून सगळं प्लॅनिंग बनवतो. आता काय डोकं ठिकाणावर नव्हतं का याचं? शत्रू जर घरातच फिरतोय तर एवढंही गाफील राहून नसतं चालत यश. उलट यशने असं करून आयतं कोलीतच अमृताच्या हातात दिलंय. अमृता मनातच आनंद साजरा करत म्हणते की अरे वा, यश कावेरीने तर आयता चान्स दिलाय तुला अमृता. त्याचनंतर दुसऱ्या दिवशी सर्वजण तयार होऊन बाहेर आलेले असतात. यश घरातल्यांना हाका मारत असतो. आता मुलं तर त्यांना काय काय खायचं आहे त्या सगळ्याची लिस्टच यशकडे सोपवतात. तेव्हा मा हसत म्हणतात की यश, आता हे दोघे ना जीव घेतील तुझा. त्यावर काकू म्हणते की नाहीतर काय, आता त्यांना तिथे जाऊन काय काय खायचं आहे याची सुरुवात यांनी इथे केली. त्यानंतर मा पुन्हा विचारतात की बरं मला सांगा की कोण कोण कोणत्या कोणत्या गाडीत बसणार आहे, हे काही ठरवले की नाही? तेव्हा अनुष्का आणि पार्थ दोघेही म्हणतात की आम्ही तर यश काकाच्या गाडीत बसणार. काकूही म्हणते की हो का, मग मी सुद्धा यश काकाच्या आणि यश मामाच्या गाडीत बसणार आहे. मग मा आता थक्क होण्याचं नाटक करत त्या दोन्ही मुलांना विचारतात की अरे बापरे, मग आता आम्ही कोणाच्या गाडीत बसायचं? लगेच अमृता त्याच्यावरती म्हणते, आपण संदीप दादाच्या गाडीत बसूयात ना. नको त्या वेळेला ज्याचा अपमान केला शेवटी आज त्याच्याच गाडीत बसायची वेळ आली अमृता. तेव्हा यश त्या सगळ्यांनाच गाडीकडे पाठवतो आणि तो विद्या आणि कावेरीला ऑल द बेस्ट करतो. त्या दोघींनाही आता यशचा सपोर्ट मिळालेला असतो. अमृता मात्र आता खूप मोठं कांड करण्याच्या तयारीतच असते. कावेरी आनंदाने विद्याला सांगते की चला आपण एक्झिबिशनची तयारी करूयात. आता कावेरी आणि विद्याच्या साड्यांची जाहिरात तर सर्वत्र पसरलेली असते. खूप साऱ्या बायकासुद्धा एक्झिबिशनसाठी आलेल्या असतात आणि स्वतःच्या हाताने डिझाईन केलेल्या विद्याच्या साड्या त्यांना इतक्या आवडलेल्या असतात. कावेरीला त्या विचारतात की काय गं, नाही म्हणजे अचानकच या साड्यांच्या बिझनेसची आयडिया कुठून आली? तेव्हा विद्या त्या काकूंना आनंदाने सांगते की काकू काय आहे, मला हे सगळं करण्याची आवड होतीच, पण म्हटलं की चला याचा बिझनेस करून बघूयात. तेव्हा कावेरी कौतुकाने सांगते की हो, या सगळ्या साड्या हँडमेड आहेत, स्वतः विद्याताईंनी डिझाईन केलेल्या. अमृता, मा, यमुना तिघीही मिळून संदीपसोबत गाडीने चाललेलेच असतात. यमुना आता तक्रार करते की ब्रो, तू गाडी खूप स्लो चालवतोयस. तेव्हा संदीप सांगतो की पोहोचू 10 मिनिटातच. मा कौतुक करतच म्हणतात की आता या मुलांनी ना यशला खरंच हैराण करून सोडला असेल. नुसता गोंधळ घालणार आहेत तिथं गेल्यानंतर तर. पण अमृताला आता कावेरी आणि विद्याचं पितळ उघडं पाडायचं असतं, त्यांचा प्लॅन उधळून लावायचा असतो आणि म्हणूनच ती नाटकाला सुरुवात करते. ती मोठ्या मोठ्याने ओरडते की आई गो, माझं पोट खूप दुखतंय. तेव्हा यमुना विचारते की काय गं, असं अचानकच पोट कसं दुखायला लागलं? अमृता सांगते की माहीत नाही. मा विचारतात की काही वेडंवाकडं खाल्लं होतं का? अमृता सांगते की नाही गं मावशी, पण कळतच नाही आहे पोट का दुखतंय. आता तर मा फिल्म बघायचा प्लॅनच कॅन्सल करतात, कारण त्यांना
अमृताची फार काळजी वाटते ना. पण अमृता हे सगळं नाटक कशासाठी करते हे थोडीच मानना ठाऊक आहे. अमृता लगेचच चांगुलपणाचा आव आणते की मावशी, अगं तुम्ही एक काम करा, मला ना फक्त घरी ड्रॉप करा. उगाचच माझ्यासाठी तुम्ही स्वतःचा फिल्मचा प्लॅन कॅन्सल का करताय? तेव्हा मा म्हणतात की बरं ठीक आहे, आम्ही तुला घरी ड्रॉप करतो. अरे संदीप, पटकन गाडी घराकडे घे बरं. अरे पटकन घे, तिला त्रास होतोय ना. संदीपला तर इतका राग येतो ना त्या अमृताचा. कारण अमृता म्हणते की मावशी तू काळजी करू नकोस, मला घरी ड्रॉप कर. विद्यावहिनी आहेतच ना माझी काळजी घ्यायला. जसं काही विद्या हिच्या हाताखालची नोकरच आहे. मा अमृताला दटावतात की घरी गेल्या गेल्या मी तुला पाचक रस बनवून देईन, तो घ्यायचा आणि आराम करायचा. उठल्या उठल्या लगेच कामं करायला पडायचं नाही या अमृता. अमृता सांगते की नाही करणार. अमृताला मनातच आनंदाच्या उकळे फुटतात. आता तू पकडली जाणार आहेस कावेरी. थोड्याच वेळात मा, यमुना आणि अमृता तिघेही घरी पोहोचतात. दारात चपला पाहता क्षणी मा विचार करतात की इतक्या चपला घरात कोण आला असावं. समोर जेव्हा मा डोकावून पाहतात तर कावेरी साड्यांबद्दल बोलत असते, तेही बायकांशी. आणि आत्ता कुठे यांना कळून चुकतं की साड्यांचं एक्झिबिशन लावले कावेरीने. आता मात्र माच्या डोक्यातच तिळीक जाते. ज्या साड्या डिझाईन केलेल्या आहेत त्याचं वर्किंग कसं आहे ते सगळं कावेरी दाखवत असते. विद्याचं बायका खूप कौतुक करत असतात आणि थोडा वेळ मा बाहेरच थांबतात. नक्की घरात चाललंय तरी काय, या दोघी काय मागे गुण उधळत आहेत ते सगळं त्या डोकावून पाहतच असतात. पण मा या दोघीच्या या निर्णयाने इतक्या भडकलेल्या असतात ना. अमृता तर मनात आनंद साजरा करते की वा कावेरी, आता केलीस तू. इकडे यश मुलांना आणि काकूंना घेऊन पिक्चर बघण्यासाठी निघालेलाच असतो. मुलं हट्ट करत असतात की आपण कधी पोहोचणार आहोत आणि आम्हाला ना पिक्चरमध्ये फायटिंग खूप आवडते. तेव्हा काकू विचारतात की काय रे यश, फायटिंग बघायला लागणार? यश म्हणतो की डोंट वरी काकू, सगळ्यांना आवडेल असाच पिक्चर आहे तो. मनातच तो विचार करतो की बरं झालं घरातल्या सगळ्यांना बाहेर घेऊन आलो. आता विद्यावहिनी आणि कावेरीला एक्झिबिशनसाठी वेळसुद्धा मिळेल. परंतु यश, अरे घरी खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे बाळा. तू इथे विचार करूनच आनंद साजरा करतोय, पण भोगावं मात्र आता कावेरी आणि विद्यालाच लागणार आहे. कारण यशचा हा डाव अमृताने पालटलाय. आता तो विचार करतो की संदीप दादाची गाडी मागे का दिसत नाहीये. घरातून तर दोन्ही गाडी एकत्र निघाल्या होत्या. काकू यशला घरी फोन करायला सांगते. यश गाडी बाजूला घेऊन माला फोन ट्राय करतो आणि त्यानंतर माचा लागत नाही म्हणून यमुनाला ट्राय करणार तर समोरून संदीपचाच फोन आलेला असतो. तो रिसिव्ह करतो आणि यशला धक्कादायक बातमी मिळते. संदीप दादा सांगतो की घरी खूप मोठा प्रॉब्लेम झालाय आणि आम्ही घरी परत आलो आहोत. एवढं सांगून तो फोनच ठेवून देतो. यशच्या तर जीवातच जीव राहत नाही, कारण घरात त्यांनी एक्झिबिशन केलं असेल आणि आता कावेरी आणि विद्या दोघेही मानच्या कचाट्यात असतीलच असा विचार करून त्याच्या मनातच भीती दाटून येते आणि तो पटकन गाडी माघारी घेतो. यशला मात्र खूपच टेन्शन येतं. इकडे घरी कावेरी बायकांना सांगत असते की आम्हाला फक्त साड्या विकून बिझनेस करून पैसा कमवायचा नाही आहे, तर आम्हाला विद्याताईंची कला सगळ्यांपर्यंत पोहोचवायची आहे. इतक्यातच मा तावातावातच करे येतात आणि घरात येता क्षणी कावेरीच्या हातातली साडी हिसकावून घेत फेकूनच देतात. मांना तिथे आल्याचं पाहून विद्या आणि कावेरीच्या पायाखालची जमीनच हादरते. विद्या पुढे येत धक्क्याने विचारते की मा तुम्ही? तेव्हा रागात असलेल्या मा त्या दोघींनाही खडसावतात. मी जरा काय बाहेर केले, तुम्ही तर घरात साड्यांचं दुकानच मांडलं की. आता काय धर्माधिकारी साड्या विकणार आहेत का? ही हिंमत झाली तुमच्या दोघींची. आता नको तिथे चोंबडेपणा करायचा. यमुनाचं कामच आहे ना ते. आता तुम्ही दोघींनी आम्ही घरातून बाहेर गेलो तर हे उद्योग केलेत. मा बघतेस ना या दोघींची हिंमत किती वाढले ते. यमुना तर आगीत तेलच ओतत असते आणि अमृता ती मात्र नामा निराळी राहून छानसा तमाशा बघत राहते. आजचा भाग संपतोय, बघूयात पुढे. मा कावेरीला आव्हान करतात की या घराची सूत्र उद्यापासून
तुझ्याकडे असतील कावेरी. आणि हे काम जर तुला नीट जमलं तर मी नक्कीच तुमच्या व्यवसायाबद्दल विचार करेन. पण जर का याच्यामध्ये तू जराही कमी पडलीस तर या साड्या तुझ्या स्वप्नांसकट चाळून टाकेन. मंजूर? कावेरी त्याच क्षणी त्याच साडीची गाठ बांधत त्यांचं आव्हान स्वीकारते. पण आता इथे कावेरीला अडचणी येणारच आहे, कारण घरात 2 कारस्थानी बायका आहेतच की. एक म्हणजे अमृता आणि दुसरी म्हणजे यमुना. कावेरीच्या वाटेत काठे पेरायचं तर काम करतीलच की. पण मग आता कावेरी मानचं आव्हान नक्की पूर्ण तरी करते कशी? पाहणं मनोरंजकच ठरणार.